नमस्कार. आज आपण या भागामध्ये सत्ता आणि अधिसत्ता या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. मुकुट, ध्वज, बोधचिन्ह, राजदंड, राजपथ, सिंहासन ही प्रतीके डॅश डॅश संकल्पनेशी निगडीत आहेत. ए. प्रभाव, बी. अधिमान्यता, सी. अधिसत्ता, डी. सत्ता. तर याचं उत्तर आहे सी. अधिसत्ता. प्रश्न दुसरा. सत्ताधारकास तुलनेने निर्णय घेण्याचे अमर्याद स्वातंत्र्य डॅश डॅश अधिसत्तेत असते. ए. आर्थिक अधिसत्ता, बी. पारंपरिक अधिसत्ता, सी. वास्तविक अधिसत्ता, डी. दिव्यवलयी अधिसत्ता. तर याचं उत्तर आहे डी. दिव्यवलयी अधिसत्ता. प्रश्न तिसरा. अधिसत्तेचे प्रकार व त्यांचे आधार यांच्या योग्य जोड्या जुळवा. ए. विधिजन्य अधिसत्ता, कायदा, बी. दिव्यवलयी अधिसत्ता, अलौकिक व्यक्तिमत्व, सी. पारंपरिक अधिसत्ता, रूढी परंपरा, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न चौथा. सत्ता आणि अधिमान्यता यांच्या एकत्रीकरणातून डॅश डॅश आकाराला येते. ए. अधिसत्ता, बी. प्रभाव, सी. अधिमान्यता, डी. सत्ता. तर याचं उत्तर आहे ए. अधिसत्ता. प्रश्न पाचवा. हिटलरने आपल्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून देण्यासाठी या विचारप्रणालीचा आधार घेतला. ए. समाजवाद, बी. साम्यवाद, सी. फॅसिवाद, डी. नाझीवाद. तर याचं उत्तर आहे डी. नाझीवाद. प्रश्न सहावा. सत्ता ही डॅश डॅश असते. ए. इच्छित, बी. सापेक्ष, सी. निरपेक्ष, डी. कल्पित. तर याचं उत्तर आहे बी. सापेक्ष. प्रश्न सातवा. दिव्यवलयी अधिसत्ता ही ए. सत्ताधारकाची व्यक्तिगत सत्ता असते, बी. अधिक स्थिर स्वरूपाची असते, सी. सत्ताधारकास अमर्याद निर्णय स्वतंत्र प्राप्त करून देते, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. सत्ताधारकाची व्यक्तिगत सत्ता असते. प्रश्न आठवा. पारंपरिक अधिसत्ता ही डॅश डॅश स्वरूपाची आहे. ए. लवचिक, बी. कमजोर, सी. अस्थिर, डी. स्थिर. तर याचं उत्तर आहे डी. स्थिर. प्रश्न नववा. दिव्यवलयी अधिसत्ता ही डॅश डॅश स्वरूपाची असते. ए. कमजोर, बी. लवचिक, सी. अस्थिर, डी. स्थिर. तर याचं उत्तर आहे सी. अस्थिर. प्रश्न दहावा. विधिजन्य अधिसत्तेला डॅश डॅश अधिष्ठान असते. ए. अलौकिक गुणांचे, बी. व्यक्तिमत्वाचे, सी. संविधानाचे, डी. रूढी परंपरेचे. तर याचं उत्तर आहे सी. संविधानाचे. प्रश्न अकरावा. अधिसत्तेचा सर्वसाधारणपणे आजच्या राजकीय व्यवस्थेत डॅश डॅश प्रकार दिसून येतो. ए. दिव्यवलयी अधिसत्ता, बी. लष्करी अधिसत्ता, सी. पारंपरिक अधिसत्ता, डी. विधिजन्य अधिसत्ता. तर याचं उत्तर आहे डी. विधिजन्य अधिसत्ता. प्रश्न 12वा. प्रभावी नेतृत्वामुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडते. ए. जनता सहजपणे आज्ञेचे पालन करते, बी. जनतेमध्ये अविश्वास निर्माण होतो, सी. जनता सत्तेच्या विरोधात बंड करते, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. जनता सहजपणे आज्ञेचे पालन करते. प्रश्न 13वा. राजकीय सत्ता ही प्रभावाच्या अंगाने वापरली जाते असा विचार खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडला. ए. रॉबर्ट हाल, बी. मॉर्गेनथॉ, सी. शोर्जनवर्गन, डी. एडवर्ड शिल्स. तर याचं उत्तर आहे ए. रॉबर्ट हाल. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणता घटक सत्ता प्राप्त करण्याचा, सत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ए. दबाव गट, बी. विविध संघटना, सी. राजकीय पक्ष, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. राजकीय पक्ष. प्रश्न 15वा. लोकशाही व्यवस्थेत कोणत्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. ए. दडपशाही, बी. हुकुमशाही, सी. प्रसिद्धी, डी. निवडणुका. तर याचं उत्तर आहे डी. निवडणुका. प्रश्न 16वा. डॅश डॅश हा राजकीय सत्तेचा महत्त्वाचा आधार आहे. ए. दंडशक्ती, बी. इतिहास, सी. विचारप्रणाली, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. विचारप्रणाली. प्रश्न 17वा. आपली शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर प्राप्त केलेली सत्ता म्हणजे डॅश डॅश होय. ए. पारंपरिक सत्ता, बी. हुकुमी सत्ता, सी. वैधानिक सत्ता, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. हुकुमी सत्ता. प्रश्न 18वा.
अधिसत्तेमध्ये खालीलपैकी कशाचा महत्त्व आहे? ए पदाला, बी पदावरील व्यक्तीला, सी शासनाला, डी सत्तेला. तर याचं उत्तर आहे ए पदाला. प्रश्न 19वा, मुसोलिनीची फॅसिस्ट सत्ता, हिटलरची सत्ता ही खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची आहे? ए केंद्रित स्वरूप, बी विकेंद्रित स्वरूप, सी विस्तारित स्वरूप, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए केंद्रित स्वरूप. प्रश्न 20वा, रॉबर्ट ढाल यांच्या मते अधिसत्ता म्हणजे ए विशेष प्रकारची अधिमान्यता, बी कायदेशीर मान्यता, सी आदेश देण्याची क्षमता, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए विशेष प्रकारची अधिमान्यता. प्रश्न 21वा, अपेक्षित परिणाम घडून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय अशी सत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी केली आहे? ए डेव्हिड ईस्टन, बी बर्ट्रांड रसेल, सी रॉबर्ट ढाल, डी कपलान. तर याचं उत्तर आहे बी बर्ट्रांड रसेल. प्रश्न 22वा, ज्ञानामुळे व्यक्तीचा बौद्धिक विकास होऊन सत्ता प्राप्त करण्याची क्षमता निर्माण होते असा विचार खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडला? ए अरिस्टॉटल, बी प्लेटो, सी हॉब्स, डी लॉक. तर याचं उत्तर आहे बी प्लेटो. प्रश्न 23वा, कोणत्याही देशाला महासत्ता बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती गरज जास्त प्रमाणात आहे? ए आर्थिक समृद्धी, बी नैसर्गिक साधन संपत्ती, सी ज्ञानी व चारित्र्य संपन्न जनता, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 24वा, अमेरिका या देशाने खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचे नेतृत्व केलेले आहे? ए साम्यवादी, बी भांडवलशाही, सी लोकशाही समाजवाद, डी हुकुमशाही. तर याचं उत्तर आहे बी भांडवलशाही. प्रश्न 25वा, आपल्या इच्छेनुसार इतरांची कृती निर्धारित करण्याची क्षमता बाळगणे म्हणजे सत्ता होय अशी सत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंताने केली आहे? ए डेव्हिड ईस्टन, बी मार्टन कपलान, सी रसेल, डी रॉबर्ट ढाल. तर याचं उत्तर आहे ए डेव्हिड ईस्टन. तर अशा प्रकारे या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा आपणास आढावा घेता येतो. तुम्ही या प्रश्नांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला हे प्रश्न हमखास उपयोगी ठरतील. धन्यवाद.